सहप्रायोजक आहेत शुभश्री कापूर. आजच्या कवितेतली नाती जी आहेत ना, ती प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात कन्फर्म आलेली असतात. म्हणजे जसं एका कृष्णाच्या आयुष्यात राधा आणि रुक्मिणीचं जे नातं आहे ते प्रत्येक पुरुषाने अनुभवलेलं असतं. आता खरं तर यातलं कुठलं नातं उजवं आणि कुठलं नातं डावं या परिमाणात बांधूच शकत नाही या नात्यांना, कारण की दोन्हीही नाती अतिशय प्रिय आणि प्रेमळ आणि कर्तव्यनिष्ठ असलेली आहेत. आणि ही जी कविता आहे ना, त्यातली प्रत्येक ओळ ही असं वाटतं की वैयक्तिकरित्या इतक्या प्रामाणिकपणे आणि इतक्या संवेदनशीलतेने किंवा मनापासून जगलेली आहे, तेव्हाच कुठेतरी ती शब्दात मांडली गेली असं वाटतं. कारण की जेव्हा मी ही कविता वाचली तेव्हा मला स्वतःला ती माझी वाटली. म्हणजे मला असं वाटलंच नाही की मी स्वप्नीलची कविता वाचते. त्यामुळे आय एम शुअर की तुम्हाला यातली प्रत्येक ओळ माझीच आहे असं वाटणार आहे. त्यामुळे कवीनं त्याच्या ओळींवरचा मालकी हक्क सोडायला हवा अशी मी त्याला विनंती करते. ओके, सुरुवात करूयात तर मग आजच्या खास एपिसोडला. युगानुयुगे चालत आलेला विरह मिटायला हवा. युगानुयुगे चालत आलेला विरह मिटायला हवा. एकदा या राधिकेस तिचा कृष्ण भेटायला हवा. परोपकार नको आता, थेट आकार हवा नात्याला. परोपकार नको आता, थेट आकार हवा नात्याला. गुरफटलेल्या वचनांचा बांध सुटायला हवा. रणांगणावर युद्धास पर्याय नाही म्हणालास तू. रणांगणावर युद्धास पर्याय नाही म्हणालास तू. इथे भावनांच्या तळमळीत तू मागे हटायला हवा. जमणारच नसेल राधेला आपलेसे करणे तुला. जमणारच नसेल राधेला आपलेसे करणे तुला. मग या रुक्मिणीने थाटलेला संसार पटायला हवा. निस्वार्थ प्रेमाचा संकल्प आता तुटायला हवा. निस्वार्थ प्रेमाचा संकल्प आता तुटायला हवा. एकदा या राधिकेस तिचा कृष्ण भेटायला हवा. तिचा कृष्ण भेटायला हवा. मी म्हटलं नव्हतं तुम्हाला, ही कविता तुमचीच आहे. खरं तर खूप अतिशय प्रामाणिकपणे मांडलेली असल्यामुळे ती अजिबात खोटी वाटली नाही. अजिबात कुठेच काहीतरी वेगळं लिहिण्याचा आविर्भाव असा जाणवला नाही. अर्थात आपण कोणाला इथे जज नाही करत, पण ही कविता खूप प्युअर वाटली. त्यामुळे थँक्यू स्वप्नील, तू ही शेअर केलीस आमच्याबरोबर. आणि अर्थातच सगळ्या श्रोत्यांना मला माहिती आहे, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना ही कविता आवडली आहे याची मला खात्री आहेच. त्यामुळे प्लीज खूप साऱ्या कमेंट्स करा आणि प्लीज आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, सो दॅट तुम्हाला अशाच वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता ऐकायला मिळतील. आणि तुम्ही सुद्धा कविता करत असाल तर त्या मला तडक लगेच आवर्जून ताबडतोब पाठवा, सो दॅट तुमच्या कवितेचा एपिसोड मी रेकॉर्ड करू शकेन आणि पुढे अपलोड करू शकेन. अर्थातच एपिसोड आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत जस्ट फील इट.